नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे माझ्या मराठमोळा अशा यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आपण उज्जैन यात्रेच्या पहिल्या भागामध्ये मुंबई ते उज्जैन असा ट्रेन प्रवास आणि स्थानिक स्थलदर्शन पाहिले आणि आता या दुसऱ्या भागामध्ये आपण महाकालेश्वर दर्शन, ओंकारेश्वर दर्शन, आजूबाजूचा परिसर आणि महाकाल भस्म आरती असं या भागामध्ये पाहणार आहोत। नक्कीच तुम्हाला हा भाग आवडेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। 51 शक्तिपीठांपैकी एक असलेले उज्जैनमधील हरसिद्धी माता मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही आलोय जे ठिकाण आहे महाकाल बाबाच्या दर्शनाला, महाकालेश्वराच्या दर्शनाला। तर रात्रीचं दर्शन घेतोय, भस्म आरती पण करायची आहे, पण आल्यासारखं पहिलं दर्शन घ्यायला पाहिजे। आम्ही आता रात्री चाललोय दर्शनाला, बघूया किती वेळ लागतो। गर्दी थोडी कमी वाटते, बघूया कसं काय ते। हिंदू धर्मातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक म्हणून देशभरात परिचित असणारे महाकालेश्वर हे मंदिर उज्जैन जिल्ह्यातील शिप्रा या नदीच्या तीरावर विराजमान आहे। महाकालेश्वर मंदिर हे अत्यंत सुंदर असून या मंदिराच्या परिसरात भव्य अंगण आहे। तसेच मंदिराभोवतीचे नैसर्गिक वातावरण अत्यंत मनमोहक आहे। या मंदिराच्या बाबत विशेष म्हणजे या मंदिरातील शिवशंकराची पिंड दक्षिणमुखी असून यामुळेच महाकालेश्वर मंदिरास दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते। या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेश, माता पार्वती व कार्तिकी यांच्या प्रतिमा आहे। तसेच मंदिराच्या समोर नंदीची स्थापना केलेली आहे। महाकालेश्वर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून हे एक ज्योतिर्लिंग व शक्तिपीठ म्हणून सुद्धा ओळखले जाते। देशातील 18 महाशक्तिपीठांपैकी एक असा या मंदिराचा उल्लेख केला जातो। शिवपुराणात या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे वर्णन आले असून याबद्दलची कथा देखील सांगितलेली आहे। या कथेनुसार एकदा श्री विष्णू, भगवान शंकर तसेच सृष्टी निर्माते ब्रह्मदेव हे तिघे एकत्रित गप्पा मारत बसले असता महादेवाच्या मनात एक विचार आला। त्यांनी श्री विष्णू व महादेवाची परीक्षा घ्यायचे ठरवले। या कारणास्तव शंकरांनी त्या दोघांना सृष्टीतील प्रकाशाचा एक स्तंभ देऊन प्रकाशाचे अंतिम टोक कुठे आहे असा प्रश्न विचारला। हे अंतिम टोक शोधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना या टोकाचा काही शोध लागला नाही। त्यामुळे त्या दोघांपैकी शेवटी थकून श्री विष्णुदेवाने महादेवापुढे आपली हार मानून ते शांत बसले। परंतु मला या प्रकाशाचे अंतिम टोक सापडले असा खोटा दावा ब्रह्मदेवांनी केला। हे ब्रह्मदेवाचे खोटे उत्तर ऐकून भगवान शंकराचा राग अनावर झाला व त्यांनी ब्रह्मदेवास शाप दिला। ते ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही जरी या सृष्टीचे निर्माते असलात तरीसुद्धा आजपासून या पृथ्वी तलावर तुमची पूजा कोणीही करणार नाही। या जगात फक्त श्री विष्णूची पूजा केली जाईल। हा शाप ऐकून ब्रह्मदेवाने शिवशंकर यांना माफी मागितली आणि ते म्हणाले, माझी चूक झाली, त्यामुळे मला या शापातून मुक्त करा। ही ब्रह्मदेवांची विनंती पाहून भगवान शंकर त्या स्तंभात स्वतः प्रकटले। पुढे या स्तंभाचे शिवलिंग निर्माण होऊन ते आज महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून उदयास आले। याच महाकालेश्वर शंकरास महाकाल म्हणून ओळखले जाते। हेच महाकाल उज्जैन नगरीचा राजा या नावाने प्रचलित आहे। दर्शन झालं, जेवण झालं आणि इथे कुडकुडी व्हायला लागली आहे। एवढी थंडी आहे इथे, बहुतेक तापमान आमची सहनशक्तीच्या पलीकडे गेले। 10-12 सेल्सिअस तापमान वाटते। एवढं आज पूर्ण हे होतं, सगळं मळब टाईप वातावरण होतं, त्यामुळे आज थंडी वाढली आहे। बहुतेक कुठेतरी पाऊस लागला वाटतं। खूप थंडी आहे, सहन नाही होतं थंडी। हॉटेलवर जातो आणि झोपतो गप। उद्या सकाळी उठून ओंकारेश्वरला जायचं आहे। खूप आज प्रवास झाला, खूप दमलोय। आता जाऊन मस्तपैकी डायरेक्ट गुडूप। चला
सर्वांना शुभरात्री, भेटू उद्या सकाळी. शुभप्रभात मित्रांनो. आजचा दुसरा दिवस आणि आता आम्ही चाललोय ओंकारेश्वरला. एर्टिगा गाडी आहे आणि आता ओंकारेश्वरला चाललोय. 3-4 तासाचा प्रवास आहे आणि प्रवासात बघूया कसं काय ते. आम्ही काल खूप दमायला झालं लोकल साईट सीइंग करून आणि रात्री कॉरिडॉर पण फिरलो आणि बाबा महाकाल यांचं दर्शन घेतलं. त्यामुळे काल खूप दमलो आणि सकाळी लवकर पण उठले 6 वाजता. बघूया आता यात्रा कशी होते. झोपून होते की अति उत्साहात होते. चला. Many hours later. मित्रांनो आता आपण आलोय नर्मदा घाटावर आणि आता इथून बोट केलं आपण बसनं. सगळे चार्जेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. त्या बोटीने आपण 4 पॉईंट करणार आहोत. कुठले ते मी तुम्हाला टायमिंगला सांगत जाईन. जसं स्पॉट येईल तसा. चला आता बोटीत बसायची वेळ आहे. बोटीत बसतो आणि मग तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन सांगतो. चला बाय. बोटीमध्ये बसलोय आणि माझ्या मुलाची एक कंप्लेंट आहे. तो बोलतो पप्पा मला व्लॉगमध्ये घेत नाही. तर बघा आता कसं एके साईडला तोंड काढून राहिलं. ये ना व्लॉगमध्ये आता. हा बघा आम्ही मस्तपैकी जॅकेट बिकेट घातले. बघ इथे कसं वाटते तुला. हे बघा सर्वांनी सेफ्टी जॅकेट घातले. या आणि आद्या आणि मनोज भाऊ ते गाडी कशी चालवायची त्याचा विचार करतोय. आता आम्ही प्रायव्हेट बोट केली आहे. आता हे 4 पॉईंट आम्ही फिरणार. चला स्टार्ट होईल आता बोट. ही समोरून जी नदी आली आहे ही कावेरी नदी आहे आणि ही आहे ती नर्मदा नदी आहे. या दोन्ही नद्यांचा संगम आहे इथे. त्याला संगम बोलतात इथे. आणि हा योग्य आहे. थोडंसं अंगावर शिंपड रे आमच्या. मनोज आम्हाला पवित्र करतोय सगळ्यांना पाणी शिंपडून. हा शिंपड. हा बस बस बस. आमचा मोबाईल पण पवित्र झालाय. इकडे वन साइड का एका साईडला येते त्या साईडला जा. भारतातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक ओंकारेश्वर मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हे मंदिर नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या मिलनबिंदूवर असलेल्या मदांता नावाच्या बेटावर आहे. ओंकारेश्वरला 2 पवित्र नद्या आणि नर्मदाच्या पाण्याच्या विलिनीकरणामुळे हिंदू धर्मातील प्रतीक ओमचे स्वरूप देण्यात आले आहे. त्याचे नाव ओंकारावरून आले आहे जे भगवान शिव यांचे नाव आहे. ओंकारेश्वर शिवलिंग गोलाकार अंडाकृती आकाराचे एका खडकाच्या रूपात आहे ज्यावर सतत पाणी दिले जाते. दूध, दही आणि नर्मदाच्या पाण्याने दिवसातून 3 वेळा अभिषेक केला जातो. नर्मदा नदीच्या पायथ्याशी वसलेल्या या सुंदर ज्योतिर्लिंगाची स्वतःमध्ये एक वेगळी प्रतिमा आहे. जय शंभो. खूप भारी दर्शन झालं. खूप मजा आली दर्शनासाठी आणि खूप भारी वाटलं. एक्सपिरियन्स एकदम खतरनाक होता. जवळजवळ 4-5 मिनटं आम्ही तिथं उभं राहिलो. काय पण होऊ दे, भगवानाचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. डोकं टेकूनच राहिलो तिथे.
खूप भारी वाटलं. खूप गर्दी आहे. रात्रीचा वाजलाय 1 आणि आपण चाललोय भस्म आरतीसाठी. बघूया आता भस्म आरती कसा अनुभव आहे आमचा. हा पहिलाच आहे. आता सगळ्यांनी कुर्ता आणि धोती घालले आहे. योग्य बघा कुर्ता आणि धोती घालून आहे चाललोय भस्म आरतीला. बघूया रात्रीचा 1 वाजलाय. फटाफट जातो आणि रांगेत उभा राहतो. सकाळी 4 वाजता आरती चालू होणार आहे. बघा आता आतमध्ये एंटर होणार आम्ही आणि लाईन लागली आहे. जे पास आहेत एंट्री गेटसाठीचे ते सगळे चेक करणार इथून आणि आम्ही आतमध्ये एंटर करणार आहे. हे बघा हे असे एंट्री पास आहेत. आम्हाला झेरॉक्स भेटली आहे त्याची आणि आम्ही आता एंट्री पास दाखवून आतमध्ये एंटर करणार आहोत. हे बघा आतमध्ये एंटर झालोय. 1 पडाव पार झालाय. आता दुसरा पडाव आलाय. दुसरा पडाव पार झालाय. आता आतमध्ये आलोय. बघूया चला अजून किती पडाव पार करावे लागतात ते. तिसरा पडाव पार झालाय. आता पुढे चाललोय. सर्व बाउन्सर आहे. पहिलीच टाइम आहे त्यामुळे. हा बघा आमचा गाराटलेला माणूस बघा. हे बघा कसे एकदम रात्रीची एकदम कडाक्याची थंडी आहे आणि आम्ही चाललोय भस्म आरतीसाठी. 3 वाजता आतमध्ये घेतील गर्भगृहात आणि 4 वाजता आरतीला सुरुवात होईल. 12 वाजल्यापासूनच लोक लाईन लावून असतात इथे. आता झालेत 1:45. बघूया कुठे आमचा नंबर लागतोय तो. चला जाऊया बघूया. खूप दमायला झालंय. 2 दिवस धावपळीचे गेले त्यामुळे पूर्ण थकवा आलाय शरीराला आणि अशातच आता आम्ही चाललोय. चला बघूया अजून पुढे काय आहे का. महाकालेश्वर मंदिरात महाकाल यांची पूजा करून भस्म आरती केली जाते. इथल्या भस्म आरतीसाठी महाकालेश्वर हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे. ही आरती पहाटे 4च्या दरम्यान केली जाते. या आरतीचा कालावधी सूर्योदयाच्या पूर्वी असतो. या भस्म आरतीच्या प्रकारात महाकाल यांच्यावर पवित्र राखीचा म्हणजे भस्माचा वर्षाव केला जातो. हा प्रसंग चालू असताना प्रत्यक्ष महाकाल आपल्यासमोर उभे असल्याची प्रचिती भाविकांना जाणवते. धार्मिक दृष्टिकोनातून महाकाल यांना मृत्यूची देवता म्हणून ओळखले जाते. त्याचे कारण असे दक्षिण दिशेला ते प्रकट झाले त्यामुळे त्यांचे इथले वास्तव्य दक्षिण दिशेस आहे. दक्षिण ही मृत्यूची दिशा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जन्म मृत्यू वर ज्याची सत्ता अशी भगवान शिवशंकर यांची खाती असल्याने त्यांची भस्म आरती केली जाते. ये आखिरी में चढ़ा हमारा वाला.
नंबर 1च्या इथे आहे, जिथून भस्म आरतीसाठी आपण लाईन लावतो. या ठिकाणी खाण्याचे ऑप्शन्स वगैरे चांगले आहेत. आताच एका हॉटेलमध्ये आम्ही जेवलो. आम्ही त्या साईडला पलीकडे आहे, तिकडे 50 ते 100 मीटरवर आमचं हॉटेल आहे. आणि आता आम्ही ते गेट नंबर 1वर आहे, जवळच आहे. तिथे हॉटेल्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर नॉर्मल वगैरे सगळं, इकडे थाली सिस्टम जास्त चालते. आता एका हॉटेलमध्ये जेवलो, नंदी हॉटेल. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईल. रूमची व्यवस्था पण चांगली आहे आणि खाण्याचे रेट्स पण कमी आहेत. जर तुम्ही येणार असाल तर इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. ते एक ऑप्शन चांगला वाटला मला, म्हणून मी तुमच्याबरोबर आज शेअर करतो. बघा, प्रत्येकावर डिपेंड असतं कसं काय करायचं ते, त्याप्रमाणे तुम्ही मला सजेस्ट करतो. फायनली आता मुंबईला जायची वेळ आली. 3 दिवसांची पिकनिक ही आता इथे संपुष्टात आली आणि आम्ही आलो आता उज्जैनला. तर खूप मजा आली, खूप भारी वाटलं. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल अशी अपेक्षा आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. इथे मस्तपैकी खवा आहे, तो तुम्हाला दाखवतो.